नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। त्याचा व्हिडिओ आहे MSN मधला GNM सेकंड इयर आणि हा ऑल नर्सिंग स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे। कॉलरा जो आहे तो आपण बघूया। तर कॉलरा म्हणजे काय आहे ते बघूया, त्याची चिन्ह लक्षणं वगैरे आणि परिचारिक म्हणजे आपण नर्सिंग केअर बघणार आहोत त्याच्यामध्ये। तर हा मेडिकल नर्सिंग म्हणजे मेडिकल सर्जिकल नर्सिंगमध्ये MSN मध्ये विचारलं जाणार आहे ANM GNM सेकंड इयर आणि ANM स्टुडंटसाठी आणि ऑल स्टुडंटना माहिती असणारा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर कॉलरा बघूयात। हा तीव्र स्वरूपाचा जो अतिसंसर्गजन्य रोग असून प्राचीन काळी भारतात त्याचा फार मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला दिसून येत असे। सध्या भारतातील याचं प्रमाण फारच कमी झालेलं आहे। ठीक आहे। आता ह्याचे जंतू कोणते आहेत, कॉलराला कारणीभूत जंतू कोणते असतील तर हा रोग कॉलरा विब्रिओस नावाच्या जंतूपासून होतो। हा अचानकपणे उद्भवणारा रोग असून या रोगामुळे संसर्गित झालेल्या रुग्णास पातळ पेजेसारखा जुलाब होणे, उलट्या होणे, शरीरातील पाण्याचे त्वरित प्रमाण जे आहे ते कमी होणे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो। यावर त्वरित उपचार जर केले नाही तर मृत्यूचे प्रमाण 50% व अधिक असू शकते, तर उपचार केलेल्यांमध्ये 1% पेक्षा कमी असते। रुग्णांचा मलापासून किंवा उलटीतून तपासण्याचे प्रयोगशाळेत सापडलेल्या जंतूपासून या रोगाचे निदान करता येते। आता ह्या रोगाचा आढळ कुठे आहे, तर या रोगाचा आढळ आहे बंगालसहित इतर ठिकाणी ही भारतातील या रोगाची ठिकाणे असून येथूनच या रोगाचा प्रसार 19व्या शतकात इजिप्तसह इतर अनेक देशांमध्ये झाला। इंडोनेशियामधून या रोगाचा प्रसार 1961 नंतर संपूर्ण आशिया खंडामध्ये, मध्य पूर्वेकडील देशांमध्ये, पूर्व युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, लायबेरियामध्ये झाला। इसवी सन 1973 मध्ये इटलीमधला हा रोग आढळून आला। या रोगाचं वैशिष्ट्य म्हणजे एकदा का याचा संसर्ग झाला की तो रोग तिथे स्थिरावतो। 1973 मध्ये टेक्सास, अमेरिका या शहरात या रोगाचा शेवटचा रुग्ण सापडला, परंतु याचा उगम सापडलेला नाही आहे। त्याच्यानंतर याचा अदिशन काळ किती आहे, तर सर्वसाधारणपणे 2 ते 3 दिवसच हा अदिशन काळ असतो। त्यानंतर संसर्ग काळ इन्फेक्टिव्ह रेट किती आहे, तर साधारणपणे हा रोग फेब्रुवारी आणि मार्च महिना जो आहे आणि मे ते ऑक्टोबर दरम्यान आढळतो। अस्वच्छ वातावरणामुळे, अयोग्य स्वच्छतेमुळे, अयोग्य आरोग्य सुविधांमुळे, त्याच्यानंतर अशिक्षित समाजामध्ये तसेच भरपूर प्रमाणात दाटीवाटीने राहणाऱ्या समाजामध्ये हा रोग आढळतो। वय लिंग, तर हा रोग कोणत्याही वयोगटातील स्त्री पुरुषांना होऊ शकतो, याच्यासाठी वयाचं काही बंधन नाही आहे। रोग प्रसार याचा कसा होतो, तर संसर्गजन्य रुग्णाचा शौच किंवा उलटीमुळे याचा प्रसार होत असतो। या रोगाच्या वाहकामुळेही हा आजार समाजामध्ये पसरला जातो। दूषित अन्नपदार्थ, दूध, पाणी इत्यादीमुळे या रोगाचा प्रसार झपाट्याने होतो। स्वैरपणे फिरणाऱ्या माशांमुळे हा रोग समाजात आढळून किंवा समाजात पसरण्यास मदत होते। अचानकपणे उद्भवलेल्या अतिसारामुळे, उलट्यांमुळे जुलाब पातळ पेजेसप्रमाणे दिसू लागतात। अशा वेळेस दिवसाला सर्वसाधारणपणे 40 स्थलांतरे होऊ शकतात। दिवसातून 40 वेळा संडास होते। ह्याच्यामध्ये अवसान जाणे किंवा गळून जाणे, स्टेज ऑफ कोलॅप्स, या स्थितीमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, चिंताग्रस्त, डोळे सुकलेले किंवा लाल होतात आदी लक्षणे दिसून येतात। तापामध्ये चढ उतार असतो, हातपाय थंड पडतात, रुग्णाला सतत तहान लागते, ॲसिडिटीची लक्षणे दिसून येतात। त्याच्यानंतर प्रगती सुधारणा होणे, स्टेज ऑफ रिकव्हरी, या स्थितीमध्ये रक्तदाब व तापमान पूर्वस्थितीत येते, रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येते व लघवीचे प्रमाण हळूहळू पूर्ववत होते। आता याची चिन्ह लक्षणं बघूया। तर अचानक सुरुवात होते, याची चिन्ह लक्षणं बघूया। तर अचानक सुरुवात होते, गंभीर स्वरूपाचे अतिसार होतात, ते भाताच्या पेजीसारखे असतात, भरपूर उलट्या होतात, त्यामुळे डोळे खोल जातात, गाल आत ओढले जातात, जे मगाशी बघितलं सेमच तेच आहे। तापमान स्वाभाविकतेपेक्षा कमी होतो, हातपाय गार लागतात, रक्तदाब स्वाभाविकतेपेक्षा कमी होतो, लघवी इतर कमी तयार होते, सर्व जलकमतरतेची चिन्ह लक्षणं आहेत, ॲसिडोसिस होतो, हायपोकॅलेमिया होतो, रोगी खूप तहान लागल्याची, हातापायात पेटके आल्याची आणि पोटात गोळा फिरल्याची तक्रार करतो आणि कोमामध्ये जातो। ठीक आहे। तर आता आपल्याला त्याचा प्रतिबंधात्मक उपाय काय आहे, तर कॉलराचा संसर्ग झालेला रुग्ण शोधून त्याची माहिती सक्षम अधिकाऱ्यास द्यायची आहे। तसेच कॉलरा प्रतिबंध लस टोचायची आहे। मलमूत्र, उलटी, वापरलेले कपडे या वस्तूचं निर्जंतुकीकरण करून त्याची विल्हेवाट लावायची। या रोगामुळे अतिसार होत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे रुग्णात जलकमतरता होण्याची शक्यता जी असते ती टाळण्यासाठी तातडीने जलसंजीवनीचा उपाय करणे, निर्जंतुक पाण्याचा पुरवठा करणे आणि सर्वत्र फिरणाऱ्या माशांचा फ्लाईचा बंदोबस्त आपल्याला
तर याच्यावरती प्रतिबंधात्मक उपाय काय करायचे आहेत, तो कॉलराचा संसर्ग झालेला रुग्ण शोधून त्याची जी आहे ती माहिती सक्षम जो अधिकारी असतात त्यांना आपल्याला द्यायची आहे. तसेच कॉलरा प्रतिबंध लस टोचायची आहे. त्याच्यानंतर मलमूत्र आणि जे वापरलेले कपडे त्यांची विल्हेवाट लावून निर्जंतुक करून विल्हेवाट लावायची. त्याच्यानंतर या रोगामुळे अतिसार होत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे रुग्ण जलकमतरता होण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी तातडीने आपल्याला जलसंजीवनी उपाययोजना करायच्या आहेत. ठीक आहे. आणि सर्वत्र माशा ज्या फिरतात त्यांचा बंदोबस्त करायचा आहे. आता आपल्याला परिचर्या आणि औषधी उपचार काय करायचे आहेत, तर ओरल रिहायड्रेशन म्हणजे यामध्ये सोडियम क्लोराईड जो आहे 3.5 ग्रॅम, सोडियम बायकार्बोनेट 2.5 ग्रॅम, पोटॅशियम क्लोराईड 1.5 ग्रॅम, ग्लुकोज साखर 220 ग्रॅम, पाणी ही जे आहे वॉटर ही ओरल रिहायड्रेशनची पाकिटे प्राथमिक आरोग्य केंद्र, सब सेंटर्स, दवाखाने या ठिकाणी उपलब्ध असतात. त्यांची 1 लिटर पाण्यात द्रावण तयार करून 24 तासात संपवावे. रोज ताजे पाणी द्रावण तयार करावे. वरील पाकिटे मिळाल्यानंतर घरातच 1 लिटर पाण्यामध्ये 20 ग्रॅम साखर, 5 ग्रॅम पाण्याचे मीठ, खाण्याचं मीठ ते घालून मिश्रण तयार करून पाकिटे मिळेपर्यंत या द्रावणाचा उपयोग करावा आणि जलकमतरता आहे ती टाळायची आहे. आणि आपल्याला आहार काय द्यायचा आहे, तर सर्वसाधारणपणे प्रत्येक माता आपल्या मुलाला अतिसार होत असेल तर बालकांचे अन्न आहे वरचे ते स्तनपान देखील बंद करते, पण त्यामुळे जलकमतरता फार लवकर होते. तज्ज्ञांच्या मध्ये अतिसार होत असेल तरी रोजचं जेवण करावं. त्याच्यानंतर आरोग्य शिक्षण, अन्नपदार्थ झाकून ठेवावेत, ताजे अन्न खावे, पाणी उकळून प्यावे, उघडी जे मेवा मिठाई खाऊ नये. ठीक आहे. उघड्यावरचं काही पदार्थ खाऊ नये, उघड्यावर संडासला बसू नये, मलाचे जंतुरहितीकरण करूनच विल्हेवाट लावावी, माशांचा नेनाट करायचा, दिलेले औषध वेळेवर घ्या आणि मुद्द्यावर भर देऊन म्हणजे आवश्यक जे आरोग्य शिक्षण आहे ते आपल्याला रुग्णाला द्यायचं आहे. तर अशा प्रकारे हा आहे कॉलराचा टॉपिक. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.